नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. काळमावाडी येथे दूधगंगा नदीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. राधानगरी तालुक्यातील काळमावाडी येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणांचा आनंद दुर्दैवी घटनेत बदलला. दूधगंगा नदीपात्रातील खोल डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव अभिषेक बाबासो कांबळे, वय वर्ष 21, राहणार 32, शिराळा, जिल्हा सांगली असे आहे. अभिषेक हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक आपल्या 4 मित्रांसह राधानगरी तालुक्यात फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी सुमारास सर्वजण काळमावाडी येथील नदीपात्रातील काळुकीच्या डोहात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी शोध मोहीम राबविण्यात आली, मात्र मृतदेह सापडला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. पोलीस व धरण सुरक्षा पथकाच्या मदतीने सुमारे तासभर प्रयत्नानंतर अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या डोहात यापूर्वी अनेक अपघाती मृत्यू झाले आहेत. धोक्याचे फलक असूनही पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असल्याने येथे कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करावी व पर्यटकांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी होत आहे.